श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 48वा सर्ग वाचूया. दुरात्मा रावणाच्या अशोक वाटिकेच्या मध्यभागी एका अशोक वृक्षाखाली साध्वी सीता मोठ्या दयनीय अवस्थेत राहते आहे. राक्षसींनी घेरल्यामुळं ती शोक संतापानं दुर्बल होत चालली आहे. मेघमालांनी वाढलेल्या चंद्ररेखेप्रमाणे ती निष्प्रभ झाली आहे. सुंदर कटी प्रदेशाची विदेहनंदिनी जानकी मोठी पतिव्रता आहे. बळाच्या घमेंडीत राहणाऱ्या रावणाला जरी ती त्याच्या कैदेत असली तरी तुच्छ लेखते आहे. कल्याणी सीता मनापासून श्री रामचंद्रावरच अनुरक्त आहे. अशा जशी शची देवराज इंद्राच्या ठाई अनन्य चित्तानं प्रेम करते, तशीच सीता अनन्य भावानं श्री रामचंद्रांच्या चिंतनात घडलेली आहे. ती एकच वस्त्र वापरीत असल्यामुळं मलिन झाल्यासारखी वाटते आहे. राक्षसींच्या पहाऱ्यात राहिल्यामुळे तिला वारंवार त्यांच्या धाकदपटशा ऐकून घ्यावा लागतो आहे. या अवस्थेत कुरूप राक्षसींनी घेरलेल्या सीतेची आणि माझी प्रमादावनात भेट झाली. केवळ वेणी धारण करून दीनभावाने ती केवळ आपल्याच पतिदेवाच्या चिंतनात दिवस कंठते आहे. भूमी हीच तिची शय्या आहे. हेमंतातल्या कमलिनीप्रमाणे तिची अंगकांती फिकट झालेली आहे. रावणाशी तिला काहीही प्रयोजन नाही. ती तर मृत्यूचा निश्चय करून बसली आहे. त्या मृगनयनी सीतेला मी मोठ्या मुश्किलीनं कसा तरी माझा विश्वास पटविला, म्हणून तर मला तिच्याशी संभाषण करण्याची संधी मिळाली. सर्व काही मी तिला उघड करून सांगू शकलो. श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीची कहाणी ऐकून तिला मोठं समाधान वाटलं. सीतेच्या ठाई सुदृढ सदाचार वास करतो. आपल्या पतीविषयी तिच्या हृदयात उत्तम भक्ती आहे. सीता स्वतःच रावणाला मारून टाकीत नाही. यावरून दशमुख रावणही महात्मा आहे असं वाटतं. तपोबल संपन्न असल्यामुळे जर तो शापाचा धनी होऊ शकला नाही, तर केवळ निमित्त मात्र होऊन श्री रामचंद्र त्याचा वध करू शकतील. भगवती सीता एकतर स्वभावतःच अबला आहे, त्यात रामांच्या वियोगानं ती आणखीच कृश झालेली आहे. ज्याप्रमाणे प्रतिपदेच्या दिवशी पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्या क्षीण होते, त्याचप्रमाणे तिची तनू अत्यंत दुर्बल झालेली आहे. अशा प्रकारे महाभागा सीता शोकमग्न असते. त्याला अनुसरून जे प्रतिकर्तव्य करायचं असेल त्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. हनुमानाचे ते बोलणे ऐकून वालीपुत्र अंगद म्हणाला, अश्विनी कुमारांचे पुत्र असलेले हे मैंद आणि द्विविध वानर मोठे वेगवान आणि बलवान आहेत. पूर्वकाली ब्रह्मदेवांचा वर लाभल्यामुळं त्यांचा अभिमान वाढला आहे. ते गर्विष्ठ झाले आहेत. संपूर्ण लोकांचा पितामह असलेल्या ब्रह्मदेवांनी अश्विनी कुमारांचा मान राखण्यासाठी पूर्वी या दोघांना अनुपम असा वर दिला होता. त्या वरान्वये या दोघांनाही कोणीही मारू शकणार नव्हतं. त्या वराच्या अभिमानानं मत्त होऊन या दोन महाबली वीरांनी देवांची विशाल सेना घुसळून काढून अमृत प्राशन केलं. तेच दोघे वीर हे जर क्रुद्ध झाले तर हत्ती, घोडे आणि रथांसह सर्व लंकेचा नायनाट करून टाकतील. मग बाकीचे सर्व वानर नुसतेच बसून राहिले तरी चालतील. मी एकटा सुद्धा राक्षसगणांसह सर्व लंकापुरीचा वेगपूर्वक विध्वंस करण्यासाठी तसेच महाबली रावणाला मारून टाकण्यासाठी समर्थ आहे. मग जर संपूर्ण अस्त्र जाणणारे तुमच्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानर माझ्या मदतीला असले तर पाहायलाच नको. वायुपुत्र हनुमान एकटा गेला आणि त्यानं आपल्या पराक्रमानं लंका दहन केलं. ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकलीच आहे. तुमच्यासारखे ख्यातनाम पुरुषार्थी वीर असताना आम्ही सीतादेवीचं दर्शन घेतलं, पण तिला आणू शकलो नाही असं भगवान श्रीरामांना निवेदन करणं मला उचित दिसत नाही. वानर शिरोमणींनो, देवदानवांसह या संपूर्ण लोकात कुणीही असा वीर नाही की जो दूरवर उडी मारण्यात आणि पराक्रम
पराक्रमात तुमची बरोबरी करू शकेल. तेव्हा निशाचर समुदायासह लंका जिंकून युद्धात रावणाचा वध करून सीतेला बरोबर घेऊन सकल मनोरथ आणि प्रसन्न चित्त होऊन आपण श्रीरामचंद्रांकडे जावं अशी मला इच्छा आहे. हनुमानानं राक्षसांच्या प्रमुख वीरांना मारून टाकला आहे. अशा परिस्थितीत आम्ही जनकनंदिनी सीतेला बरोबर घेऊनच जावं, यापेक्षा आमचं दुसरं कोणतं कर्तव्य असू शकेल. कपिवीरांनो, जनक किशोरीला आपण घेऊनच जाऊ आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये उभी करू. किष्किंधेत जमा झालेल्या साऱ्या वानरांना त्यासाठी तसदी घेण्याची काय आवश्यकता आहे? आपणच लंकेत जाऊ, तिथल्या राक्षस पुंगवांचा वध करून आणि त्यानंतरच परतीचा प्रवास करून श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीवाचं दर्शन घेऊ. अंगदाचा हा संकल्प ऐकून वानर अस्वलात श्रेष्ठ असलेल्या जांबवानाला सकौतुक धन्यता वाटली. तथापि तो अर्थतत्वाचा जाणकार होता. विचारपूर्वक तो म्हणाला, महाकपी, तू बुद्धिमान आहेसच यात शंका नाही. तथापि आता तू जे काही बोललास ते तुझ्या बुद्धिमानतेचं द्योतक आहे. कारण वानरराज सुग्रीवानं तसेच परमबुद्धिमान भगवान श्रीरामांनी आपल्याला या उत्तमशा दक्षिण दिशेला सीतेचा शोध घ्या एवढीच आज्ञा दिली आहे, बरोबर घेऊन येण्यासाठी नाही. जरी आपण कोणत्याही प्रकारे सीतेला जिंकून त्यांच्याजवळ परत घेऊन गेलो तरी नृपश्रेष्ठ श्रीरामांना आपल्या कुलाचारांचं स्मरण केल्यावर आपलं हे काम पसंत पडणार नाही. राजा श्रीरामांनी सर्व प्रमुख वानरवीरांसमोर स्वतः सीतेला जिंकून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती मिथ्या झालेली त्यांना कशी रुचेल? जेव्हा वानर शिरोमणींनो, अशा अवस्थेत आपण जुळवून आणलेला सारा घाट उधळला जाईल. भगवान श्रीरामांना संतोष तर वाटणार नाहीच आणि आपला पराक्रम दाखविणंही व्यर्थ सिद्ध होईल. म्हणून आपण सर्वजण आता हे निवेदन घेऊन जिथं लक्ष्मणासह भगवान श्रीराम आणि महातेजस्वी सुग्रीव विद्यमान आहेत तिथं जाऊ. राजकुमारा, तुला जसं दिसतं आणि तू जसा विचार करतोस त्या गोष्टी आपल्या दृष्टीनं योग्यच आहेत. आपण त्या करू शकणार नाही अशातली गोष्ट नाही. तथापि या बाबतीत भगवान श्रीरामांचा जसा निश्चय असेल त्याला अनुसरूनच आपण हे कार्य सिद्धीस नेलं पाहिजे. नंतर अंगदादी सर्व वानरवीरांनी आणि महाकपी हनुमानाने देखील जांबवानाचे म्हणणे मानले. मग ते सर्व श्रेष्ठ वानर पवनपुत्र हनुमानाच्या नेतृत्वाखाली मनोमन प्रसन्न होऊन महेंद्रगिरीच्या शिखरावरून उड्या मारीत हसत खेळत निघाले. ते मेरू पर्वताप्रमाणे विशालकाय आणि मोठमोठ्या गजराजांप्रमाणे महाबली असलेले वानर आकाश आच्छादित केल्याप्रमाणे प्रवास करीत होते. त्यावेळी सिद्ध आणि भूतगण अत्यंत वेगवान, महाबली आणि बुद्धिमान असलेल्या हनुमानाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत होते आणि अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे अशा प्रकारे पाहत होते की जणू आपल्या दृष्टीनेच त्याला वाहून नेत होते. श्री रघुनाथांचे कार्य सिद्धीस नेण्याच्या दृष्टीने उत्तम यश मिळवून त्या वानरांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या होत्या. त्या कार्यसिद्धीची सिद्धी समोर दिसल्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला होता. ते सारे भगवान श्रीरामांना प्रिय असलेल्या आख्यान ऐकविण्यासाठी उत्सुक झालेले होते. सर्वजण युद्धाभिलाषी होते. सर्वच जण मनस्वी वीर होते. श्री रामचंद्रांच्या हातून रावणाचा पराभव व्हावा असा सर्वांनी निश्चय केलेला होता. आकाशात उड्डाण करीत ते वनवासी वानर शेकडो वृक्षांनी बहरलेल्या एका सुंदर वनात जाऊन पोहोचले. ते वन नंदनवनाप्रमाणे मनोहर होते. त्या वनाचे नाव मधुवन होते. सुग्रीवाचे ते मधुवन सर्व दृष्टींनी सुरक्षित होते. सस्तन प्राणी जगात
कोणीही त्या वनाची हानी करण्याचे धाडस करणारा नव्हता. ते वन पाहून सर्व प्राण्यांच्या मनाला आल्हाद वाटत असे. अशा त्या मनोमोहक वनाच्या रक्षणाचे काम कपिश्रेष्ठ महात्मा सुग्रीवाचा मामा महावीर दधिमुख नावाचा एक वानर करीत होता. वानरराज सुग्रीवाच्या त्या मनोरम महावनापाशी पोहोचल्यावर ते सर्व वानर मधुप्राशन करण्यासाठी आणि फळं खाण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले. तेव्हा हर्षभरीत झालेल्या त्या मधासारख्या पिंगलवर्णी वानरांनी ते महान मधुवन पाहून कुमार अंगदापाशी मधुपान करण्याची आज्ञा मागितली. त्यावेळी अंगदाने जांबवानादी ज्येष्ठ वृद्ध वानरांशी विचार विनिमय करून त्या सर्वांना मधुप्राशनाची परवानगी दिली. बुद्धिमान वालीपुत्राची संमती मिळताच ते वानर भुंग्यांच्या थव्यांनी भरलेल्या वृक्षावर चढून गेले. तेथील सुगंधी फळामुळे भक्षण करताना त्या सर्वांना मोठी मौज वाटली. ते सारे मदाने उन्मत्त झाले. युवराजाची अनुमती मिळाल्यामुळे त्या सर्वांना अधिकच हर्ष अनावर झाला होता. त्यात मधुपान केल्यामुळे आनंद होऊन ते सारे इकडे तिकडे नाचू बागडू लागले. कोणी गात होते, कोणी नाचत होते, कोणी नमस्कार घालीत होते, कोणी धडपडत होते, तर कोणी जोरजोराने चालत, कोणी उड्या मारीत, तर कोणी बडबड करीत होते, कोणी एकमेकांना आलिंगन देत होते, तर कोणी आपापसात वाद करीत होते, कोणी या वृक्षावरून त्या वृक्षावर उड्या मारीत होते, तर कोणी फांद्यांवरून जमिनीवर उड्या मारीत होते. कितीतरी प्रचंड वेगवान वानर पृथ्वीवरून पळता पळता मोठमोठ्या वृक्षांच्या शेंड्यांपर्यंत चढून जात होते. कोणी गात होता, तर दुसरा कोणी हसत त्याच्यापाशी जात होता, तर तिसरा कोणी हसणाऱ्यापाशी रडत जात होता. कोणी दुसऱ्याला त्रस्त करीत होता, तर दुसरा कोणी त्याच्यापाशी जोरजोरात गर्जना करीत येत होता. अशा प्रकारे ती वानरसेना मदोन्मत्त होऊन त्याला अनुरूप अशा मर्कट लीला करीत होती. वानरांच्या त्या समुदायात कोणी असा नव्हता की जो मत्त झालेला नव्हता. कोणी असा नव्हता की जो डरपोक्त झालेला नव्हता. तेवढ्यात दधिमुख वानर तेथे आला. मधुवनातल्या फळामुळांचा फराळ चालू आहे आणि तेथील झाडांच्या पानांचा आणि फुलांचा नाश होतो आहे असे पाहून तो अतिशय संतापला आणि त्याने त्या वानरांना आवरण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर अधिक नशेचा अंमल झाला होता त्या मोठमोठ्या वानरांनी त्या वनाचे रक्षण करणाऱ्या त्या वृद्ध वानरवीराला उलट दटावण्यास सुरुवात केली. तथापि उग्र तेजस्वी दधिमुखाने पुन्हा त्या वानरांपासून वनाचे रक्षण करण्याचा हेका चालूच ठेवला. त्याचे निर्भयपणाने कोणाकोणाला थपडा मारल्या, कोणाला कठोर शब्दांनी वाग्ताडण केले. खूपशा लोकांशी तो स्वतः भिडला आणि झगडला, तर कित्येकांशी त्याने शांततेने आणि सामोपचाराचे वर्तन केले. मदामुळे ज्यांचा वेग आवरणे अशक्य झाले होते त्या वानरांना जेव्हा दधिमुख बलपूर्वक अडविण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा ते सारे मिळून त्याला बलपूर्वक इकडून तिकडून घुसमटू लागले. वनरक्षकावर आक्रमण केल्यामुळे राजदंड होईल इकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. ते सारे निर्भीडपणाने त्याला इकडे तिकडे ओढू लागले. मदाच्या प्रभावाने ते वानर कपिवर दधिमुखाला नखांनी ओरबाडून दातांनी चावे काढू लागले. थपडा आणि लाथा मारून त्यांनी त्याला अर्धमेला करून टाकले. अशा प्रकारे त्यांनी ते विशाल वन सगळीकडून सुने करून टाकले. इथे 48वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 49वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.